छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करताय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान सहन केला जाणार नाही। ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, ते त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही, असा संतप्त सवाल हा आमदार प्रसाद लाड यांनी विचारलाय। एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही, त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही? आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोलला तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे त्यापेक्षा संविधानिक पद आहे, त्यामुळे घटनात्मक पदाचा मान राखून बोलावं असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना फटकारलंय। मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे यापेक्षा मुख्यमंत्री पद जे आहे हे संविधानिक पद आहे, त्याचा मान सन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे। कुणावर आरोप करणं किंवा कुणाच्या विरुद्ध बोलणं याच्यामध्ये सभ्यता असली पाहिजे। दरम्यान जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कुठल्याही स्त्री आईबद्दल अपशब्द वापरणार नाही, अशी प्रतिक्रिया ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही, कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही। प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाप। दरम्यान मनोज जरांगेंनी मांजर सुंबामध्ये घेतलेल्या सभेमध्ये त्यांची जीभ घसरली। मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना जरांगेंनी काही आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला। यानंतर जरांगेंवर चहूबाजूंनी टीकेची झोड उडाली। मात्र आपण आक्षेपार्ह भाषा वापरली नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मात्र त्याच वेळी चुकून काही शब्द कमी जास्त झाला असल्यास मागे घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागे घेऊ, काय त्याला? मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांच्या। ते शब्द मागे घेतो, बोललो असेल तर। मी बोललोच नाही पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला? लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकारला कोणालाही रोखता येणार नाही। मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे, त्यामध्ये कोणी विघ्न आणू नये असं फडणवीसांनी म्हटलंय। जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे। या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्त्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत। मनोज जरांगे आणि आपले मित्रत्वाचे संबंध आहेत। जरांगेंवर तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया ही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। जरांगेंसोबत चर्चा केली असून त्यांचे प्रश्न समजून घेतलेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यातले अनेक प्रश्न सोडवलेत। काही मागण्या ज्या अपुऱ्या राहिल्यात किंवा प्रलंबित आहेत त्यासाठी ते आंदोलन करतायत। सरकार नक्कीच त्यांच्या या आंदोलनाची दखल घेईल, असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। आंदोलक आम्ही सरकारकर्ते म्हणून भूमिका वेगळी, पण तरी सुद्धा मान्य मनोज दादांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकार घेईल। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली एक्स पोस्ट चर्चेत आली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाबद्दल भाष्य करत गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं म्हटलेलं आहे। मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात, पण सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्यासारखे प्रस्थापित मराठे आहेत। इतकंच नाही तर महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील अनेक प्रस्थापित मराठा सत्तेत होते। तुम्ही निवडणुकीमध्ये या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केलं। तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात, पण गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात।
त्यामुळे गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी ओबीसी समाजासाठी काढलेल्या मंडल यात्रेमधून मांडलेली आहे. तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर मनोज जरांगेंनी दिल्ली गाठावी आणि मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करून कायदा करावा असा सल्लाही दिलाय. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी पूर्ण करायला राज्याचे मुख्यमंत्री अपुरे पडतायत असं राज राजापूरकर यांचं म्हणणं आहे. सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं असताना भाजपचे कुरेशी समाजाचे नेते हाजी अराफत शेख यांनी खाटीक समाजाला एससी दर्जाचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. याबाबत मुंबईत होणाऱ्या कुरेशी समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करणार असल्याचं देखील हाजी अराफत शेख यांनी म्हटलेलं आहे. वाशिममधील कुरेशी समाजाच्या मेळाव्याला उपस्थित असताना ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आंदोलनासाठी रवाना होत असताना धनगर समाज बांधवांकडून याबाबतचे बॅनर्स लावण्यात आलेत. बीडच्या परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर धनगर समाजाच्या एसटी मधून आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा असा आशय आहे. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराईमध्ये बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवरूनच हा गोंधळ झाल्याची माहिती आहे. लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातानं टायर जाळले. हाके समर्थकांकडून टायर जाळल्याची प्राथमिक माहिती आहे, तर हाकेंवर झालेल्या हल्ल्याचा समर्थकांकडून निषेध करण्यात आलाय. स्थानिक व्यावसायिकांनी हे टायर विझवून बाजूला केले. बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केलं होतं. याच निषेधार्थ पंडित समर्थकांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवला. दरम्यान आता त्याच ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी एकत्रित येत हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय. सध्या गेवराईमध्ये पंडित विरुद्ध हाके समर्थकांमध्ये यामुळे संघर्ष निर्माण झालाय. लक्ष्मण हाके यांचं योगदान पाहता मंडल यात्रा कशासाठी काढली जाते हे प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी हाकेंवर निशाणा साधलाय. मंडल यात्रेवरून प्रश्न विचारून आपल्याला मालकाला खुश करण्याचं काम हे हाके करतायत. हाकेंना रसद कोण पुरवतं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे असं म्हणत बांगर यांनी हाकेंवर टीका केली आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये येऊन जिल्ह्यातील वातावरण दूषित करू नये बांगर यांनी हाकेंना सल्ला दिलाय. तसंच हाके रिचार्जवर चालणारे कार्ड असल्याचं देखील बांगर म्हणाले. लक्ष्मण हाकेचं जे ओबीसीचं योगदान आहे ते योगदान पाहता यात्रा कशासाठी काढली जाते, का काढली जाते हे प्रश्न विचारण्याचे लक्ष्मण हाकेंना काही अधिकार नाही. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील 2 मंत्रिमंडळांच्या बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बळीराजा सेनेकडून कोकणवासियांसंदर्भात वापरण्यात येणाऱ्या चाकरमानी शब्दाला आक्षेप घेण्यात आला होता. बळीराज सेनेकडून 13 ऑगस्टला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भातली आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात पत्र देण्यात आलं होतं. बळीराजा सेनेच्या आक्षेपानंतर अजित पवारांनी चाकरमानीऐवजी कोकणवासीय शब्द वापरण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव मान्य करून तात्काळ GR काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबई भाजपला नवा अध्यक्ष मिळाला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याऐवजी अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी काल पदभार स्वीकारला.
भाजपच्या दादरमधील वसंत स्मृतीतल्या कार्यालयामध्ये हा सोहळा पार पडला। यावेळी मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशिकमध्ये 14 आणि 15 सप्टेंबरला शिबिर आहे। पहिल्या दिवशी प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी पक्षाकडून भव्य मोर्चाची तयारी करण्यात आली आहे। पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। रील स्टार अथर्व सुदामेनं गणेशोत्सवानिमित्त केलेल्या व्हिडिओवरून वाद झाला आणि त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला। हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारं रील सुदामेनं बनवलेलं होतं, ज्यामध्ये मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती घेताना दाखवण्यात आलं होतं। मात्र यानंतर त्याला धमकी आली, शिवीगाळ करण्यात आली। यामुळे अखेर त्यानं या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी तो व्हिडिओ हटवला, तसंच कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याचंही म्हटलेलं आहे। तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या। मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत, मराठी भाषेवर आहेत। म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत। त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय। पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो। अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे। त्यानं बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रील्समध्ये काही एक आक्षेपार्ह नाही अशी प्रतिक्रियाही आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। उलट हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश रीलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म संस्कृतीला ते साजेसच आहे, परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असल्यामुळे मनुवादी वृत्तीनं ट्रोल केलेल्या त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली आहे। या रीलमध्ये चुकीचं काय आहे असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यात अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। सिडको जमीन घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज रोहित पवार विमानतळाच्या ठिकाणी संबंधित जमीन पाहणी करणार आहेत। सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे 150 एकर जमीन दिली आणि यामध्ये 5,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। रांजल केवलकर प्रकरणामध्ये आता रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी न्यायालयात तपासाची माहिती सादर केली आहे। या माहितीमध्ये केवलकरांच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। ही छेडछाड केवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। केवलकर यांना पुणे पोलिसांनी पार्टी प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर दोन्ही मोबाईल हे जप्त केले होते। त्यापैकी एका मोबाईलमधील सिम कार्ड हे सोनार व्यक्तीच्या नावावर होतं। केवलकर अटकेत असताना त्या व्यक्तीनं सिम कार्ड हरवल्याचा दावा करत त्याचे नंबरचे दुसरं सिम कार्ड हे खरेदी करण्यात आलं। ते कार्ड नवीन मोबाईलमध्ये टाकलं आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या नंबरचा सगळा डेटा हा डिलीट केल्याचा पोलिसांनी दावा केलाय। आता घर बसल्या शासकीय कागदपत्र व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत। आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा या आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यामध्ये 1001 सेवा पुरवण्याचं काम सुरू आहे। त्यापैकी 997 सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा।